पक्षाच्या प्रस्तावावर या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी हेच आहे ना सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय होते याचा लेखाजोखा या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्याचा सभापती महोदय अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे। सभापती महोदय, या प्रस्तावावर बोलत असताना आमचे मित्र शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी राहुल गांधींचं कौतुक केलं, त्यांची लोकप्रियता या ठिकाणी सांगितली, परंतु या ठिकाणी त्यांना एका गोष्टीची कल्पना नाही की हरण्यामध्ये जीत मांडण्याचा तुमचा प्रकार आहे। काँग्रेस पक्षाला सलग 3 वेळा 100च्या वेळा आकडा त्या ठिकाणी गाठता आला नाही, तरी पण जयघोषाचे ढोल बडवण्याचं काम होतंय। त्यांच्यात तुम्ही समाधानी राहा, आम्हाला काही म्हणायचं नाही। विरोधी पक्ष म्हणून सरकारचे वाभाडे काढले पाहिजे, आक्रमकपणे बोललं पाहिजे, परंतु शिव्या देऊ नका। वाभाडे काढा, टीका करा, या सभागृहामध्ये परंपरा आहे, त्या परंपरेला छेद जाईल अशा प्रकारचं काम आपण करू नये। एक गोष्ट आपण कबूल करताय की हे सरकार आता निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतंय, काम करतंय, याविषयी आपल्या मनात दुमत नाही। एक गोष्ट तर कबूल करताय की आम्ही चांगल्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत, बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे, आणि तुमच्या म्हणण्याला विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण निश्चिंत राहा। अंमलबजावणी पण शिंदे साहेब निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या केलेल्या गोष्टींची होईल, हा आत्मविश्वास सुद्धा सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला सभापती महोदय देऊ इच्छितो। सभापती महोदय, या ठिकाणी कधीतरी लॉटरी लागली, थोडंसं यश मिळालं, खोटं नॅरेटिव्ह जे आपण पाटील साहेब बोलताय त्या माध्यमातून खटाखट हे विसरून गेले। ते खटाखट ना आमचे आहेत, ते पटापट आहेत, ते पटापट तुमचं आता खटाखट होणार आहे सगळं। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी आपण जर बघाल की या प्रस्तावामध्ये शेतकरी असेल, युवा असेल, महिला असतील, आणि एकंदर विकासात्मक सरकारने केलेल्या गोष्टींचा उहापोह करत सरकारची भूमिका मांडण्याचा सभापती महोदय या ठिकाणी प्रयत्न आहे। सभापती महोदय केवळ टीका करायची म्हणून टीका करतायत। आपल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलं, आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या या कालावधीमध्ये नेमकं महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना, युवाला, महिलांना काय दिलंय ते मांडण्याचा सभापती महोदय या ठिकाणी प्रयत्न आहे। सभापती महोदय, शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजना असेल, केंद्राने त्या ठिकाणी 6,000 रुपये देण्याची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये आणखी 6,000ची भर टाकत 12,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या सन्मानार्थ देण्याचा त्या ठिकाणी भूमिका सभापती महोदय घेतली। सभापती महोदय, पीक विम्याच्या संदर्भात या राज्यात अनेक मोर्चे काढले गेले, ऑफिसच तोडली गेली शिंदे साहेब, परंतु हाती सरकार आल्यानंतर पीक विम्या संदर्भात पीक विम्याचा प्रीमियम आणि परतावा याचा जर आपण त्या ठिकाणी लेखाजोखा घेतलात तर आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं ते स्पष्टपणे पुढे येईल। आणि 1 रुपयात पीक विमा हा एक ऐतिहासिक निर्णय सभापती महोदय या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आला। सभापती महोदय,
नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून आतापर्यंत साधारण 15,000 कोटीच्या वर या ठिकाणी सभापती महोदय मदत देण्यात आलेली आहे. सभापती महोदय अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्यांना त्या ठिकाणी 2,253 कोटी रुपयाची मदत याच सरकारने केलेली आहे. आणि सभापती महोदय पूर्वी एनडीआरएफचं 2 हेक्टरची मर्यादा होती, ती मर्यादा 3 हेक्टर करण्याचं काम सुद्धा या सरकारने सभापती महोदय केलं. दुष्काळाच्या संदर्भात सभापती महोदय आपण बघाल की 2023 करता खरीप हंगाम 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ, तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करून अनेक सवलती त्या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न सरकार करतंय. ई पंचनामा असेल, सभापती महोदय गाव तेथे गोदाम असेल, कापूस सोयाबीन तसेच तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी त्या ठिकाणी एक स्पेशल कृती योजनेसाठी सुद्धा 300-350 कोटी रुपयाचा निधी हे सरकार त्या ठिकाणी देतंय. सभापती महोदय कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरीप हंगाम 2023-24 साठी हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपयाचं सुद्धा अर्थसहाय्य हे सरकार सभापती महोदय या ठिकाणी करताना आपल्याला दिसेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अनुदान म्हणून 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जवळपास 850 कोटी रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देत आहे. त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी या शेतकऱ्यांना जेवढं म्हणून प्रामाणिकपणे देता येईल त्या प्रामाणिक भूमिकेतनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे सरकार सभापती महोदय या ठिकाणी आपल्याला करताना या ठिकाणी दिसतंय. त्याच वेळेला सिंचन क्षेत्राबाबत बोलत असताना मगाशी या राज्याचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपल्या कालावधीमध्ये अतुलजी वंजारी साहेब सुप्रमांची काय परिस्थिती होती ती जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना विचारा. त्या ठिकाणी फाईलच हलत नव्हती, आपल्याला कल्पना असेल त्याची. त्यानंतर 108च्या आसपास या सरकारने सुप्रमा देण्याचं काम केलं आणि ते प्रकल्प मार्गी लावण्याची भूमिका सभापती महोदय या सरकारनं केलं आणि कोट्यावधी रुपयाचा निधी. मी योजनांची नावं राज्यातल्या सगळ्या सांगत नाहीत, अनेक योजना ठप्प होत्या, प्रलंबित होत्या, त्या सगळ्या योजनांना गती देण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून झालंय. मग वैनगंगा पैनगंगाचा प्रकल्प असेल, गोसेखुर्दचं पाणी विदर्भात त्या ठिकाणी सर्वत्र नेण्याचा विषय असेल, किंवा कोकणातनं त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राकडे नारपारसाठी पाणी नेण्याचा विषय असेल, हे सगळे विषय सभापती महोदय एक महत्वाकांक्षी भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः जातीनं लक्ष घालून त्या ठिकाणी करतायत. आणि कधी नव्हे एवढं हे अतिरिक्त पाणी जे वाहून जाणार आहे किंवा जिथे कमी पाणी आहे याकरता जवळपास 1.5 लाख कोटी रुपये या ठिकाणी सर्व गोष्टींवर शासनाचे सभापती महोदय या ठिकाणी खर्च होणार आहेत. सभापती महोदय मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आणि शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपये या ठिकाणी सौर पंपांसाठी सभापती महोदय या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि मोफत वीज देण्याची भूमिका या ठिकाणी मर्यादेमध्ये त्या ठिकाणी सरकारने देण्याचा या ठिकाणी निर्णय सभापती महोदय या ठिकाणी घेतलेला आहे. सभापती महोदय आपण बघाल की 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय सभापती महोदय या ठिकाणी सरकारनं घेतलेला आहे. सभापती महोदय या ठिकाणी खरं म्हणजे हे सरकार महिलांच्या बाबतीत त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे. महिलांसाठी क्रांतिकारी निर्णय ज्या वेळेला आम्ही या महाराष्ट्रामध्ये
सावित्रीबाई फुलेंचं नाव सांगतो, अहिल्यादेवी होळकरांचं नाव सांगतो, त्यावेळेला त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक या महिलांच्या उन्नती करता दिलासा देणारे निर्णय या ठिकाणी सरकारनं सभापती महोदय या ठिकाणी घेतलेले आहेत. खरं म्हणजे आज बघताय सर्व ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रचंड लोकप्रिय होते आणि त्याच्यामुळे अनिल भाऊ थोडस समोर निराश आहे. कारण मगाशी देवेंद्रजी ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला साधं वंजारी साहेब तुम्ही बाकं वाजवून त्याचं स्वागत करण्याची साधी त्या ठिकाणची गोष्ट पण आपण करू शकला नाहीत. इतका धसका आपण आमच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा घेतलेला आहात. कारण आज प्रचंड प्रमाणावर महिला त्या ठिकाणी गर्दी करतायत लिंगाळे साहेब, आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीत त्रुटी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फोन इज नॉट अलाउड. त्रुटी काढण्याचा प्रयत्न करताय. पण आमचं सरकार एवढं आहे, मगाशीच देवेंद्रजींनी सांगितलं चुका दाखवा, चुका दाखवल्यानंतर दुरुस्ती करण्याची आमची तयारी आहे. त्याच्यामुळे वयाची मर्यादा 65 करायची होती, ती सरकारने केली. अनेक गोष्टींच्या अटी शर्ती होत्या, शिथिल करायच्या होत्या, त्या केल्या. डोमिसाईलच्या सर्टिफिकेटच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि सभापती महोदय दरमहा 1,500 रुपये देण्यासाठी 46,000 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे पुरोगामी महाराष्ट्र या ठिकाणी सांगत असताना सभापती महोदय महिलांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय, जसं की आईचं नाव त्या ठिकाणी वडिलांच्या नावाबरोबरच त्या ठिकाणी 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची शासकीय दस्तऐवजामध्ये नोंद करण्याचा सुद्धा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपला क्रांतिकारी निर्णय आहे. चांगला, असं चांगल्याचं चांगलं म्हटलं तरी आम्हाला बरं वाटतं. राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण करू, परंतु शेवटी विरोधी पक्ष सरकार एकत्रितपणे या राज्याच्या विकासासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मगाशी देवेंद्रजींनी विरोधी पक्ष नेत्यांचे पण आभार मानले की चांगल्याला चांगलं आपण म्हणालात, परंतु आपला ना बहिणीचा धसका घेणार तुम्ही, 100% घेणार आहे ना. विरोध का सांगा ना तुम्ही, त्याच्याला तुमचे विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते या राज्याचे बोलतात हक्कभंग आणणार, GR काढलाय तर राज्यपालांची सही नाही. अरे याच्यावरनं तुमची भावना कळते ना. त्या ठिकाणी काय आहे त्याची तपासणी करण्यात येईल. आणि एवढं सरकार आहे ते काय एवढं काय हे नाही ना. हो ना, तुम्ही असताना काय केलं, एकीकडे असं सांगणार 1,500चे 9,000 करा, दुसऱ्या बाजूला बोलणार तिजोरीत पैसे आहेत का, ठणठणात आहे, पैसे आणणार कुठनं, दोन्हीकडून वाजवायची. केलं तर आणखी करा, जास्त झालं तर त्या ठिकाणी कर्ज होतंय. पण मी सांगतो हे सरकार प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाहीये. सरकार हे जनतेसाठी आहे. आपल्या राज्याची प्रचंड क्षमता आहे. लागेल तेवढे पैसे उभे करायचे लागले तरी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली या सरकारची धमकनी मानसिकता त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे आपण 1,500च्या वाढीवर योग्य वेळी करू आपण. परंतु त्या ठिकाणी सभापती महोदय अनेक निर्णय आहेत. शुभमंगल योजनेसाठी पहिले 10,000 रुपये आपण द्यायचं, सामुदायिक विवाहासाठी 25,000 त्या ठिकाणी केले. सभापती महोदय अन्नपूर्णा आपण 30 गॅस सिलेंडरची त्या ठिकाणी देतोय. पर्यटनाच्या माध्यमातून आयु योजना असेल त्याला आपण त्या ठिकाणी महिलांना व्यवसायासाठी त्या ठिकाणी आपण मदत करतोय. आणि त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी महिलांच्या उत्कर्षासाठी जे म्हणून त्या ठिकाणी करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकार प्रामाणिकपणे सभापती महोदय या ठिकाणी करतंय. हे करत असताना विरोधकांचं सभापती महोदय ना काय करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त नावं ठेवायची. एकदम परफेक्ट बोलले, एकदम खरं बोललेत ते. म्हणजे त्यातनं शोधायचं काय आहे, कारण एकदा त्यांना यश मिळालंय. खोटं नॅरेटिव्ह, खोटं बोल, खोटं बोल, खोटं बोल, संविधान हातात घेऊन 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 आणीबाणीच्या वेळेला संविधान कुठं भाषणात गुंडाळलं होतं. आणीबाणी झाली तेव्हा त्या ठिकाणी 80 वेळा त्या संविधानात अमेंडमेंट केली, तेव्हा संविधानाची यांना आठवण झाली नाही.
त्याच्यामुळं हे सगळं पुतना मावशीचं सगळं जे प्रेम बोलतात ना तसे एक खोटा आव या सर्व गोष्टीबाबत त्या ठिकाणी आणतायत आणि त्याच्यामुळं या संविधानाची काय गनिमा आहे ते मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जपलेली आहे. सभापती महोदय, या ठिकाणी ज्या वेळेला पंतप्रधान मोदी साहेब झाले त्यावेळेला त्या संविधानाला नतमस्तक होऊन अभिवादन त्या ठिकाणी पहिलं केलं. परंतु यांना आता कसं झालंय की खोटं बोला, आपला प्रयोग यशस्वी होता असा एक जो खोटा समज तुमचा झालाय ना तो या वेळेला वंजारी साहेब धुळीस मिळणार आहे आणि मग केंद्रात आपण 100च्या वर 3 टर्म जाऊ शकला नाहीत, पुढच्या वेळेला 50 पण त्या ठिकाणी क्रॉस करण्याची आवाड आणि फोटो पाडला, मनुस्मृतीचं गेलं धन करायला तिकडे मांडला आणि एवढं भान पण नाही. म्हणजे पब्लिसिटीच्या नादात आपण काय करतोय, समोर फोटो आणि तो फाडतोय आपण बाबासाहेबांचा फोटो आणि नंतर माफी मागायची. पहिला फोटो फाडायचा, माफी मागायची, पहिल्या शिव्या द्यायच्या, नंतर माफी मागायची. हे जरा आता थांबवा तुम्ही. आता लोकांना कळायला लागलंय की आमची एक लोकसभेला थोडीशी चूक झालेली आहे आणि ती चूक आम्ही दुरुस्त करतोय. चूक दुरुस्त करायला पण मोठं मन लागतं. शेतकरी नाराज होता, शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी आपण मदत करतोय. त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी वाटल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल त्यांच्यासाठी पण भरघोस तरतूद याच त्या ठिकाणी सभापती महोदय केलेली आहे. आणि वेळ गेलेली नाहीये. 2020 जिंकण्याचा आपला इतिहास आहे. परवाच दाखवला आपल्या भारताने. 2020 होती, आपण जिंकली. आम्ही 2020 खेळणारे लोक आहोत. तुमचा हा इतिहास किती वर्षाचा. परंतु त्या ठिकाणी शिंदे साहेब आमच्या आले नवीन पक्ष घेऊन, राज्याचे मुख्यमंत्री पण झाले आणि पहिल्या फटक्यात 7 खासदार आणले. हे 2020 आहे आमचं. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या स्पर्धेत टिकणारच नाही आहात आणि आमच्यात काय छोट्या मोठ्या बारीक सारीक असतील ना, आम्ही ठरवलंय आता की एकत्रितपणे खावा. सभापती महोदयांना कल्पना आहे त्याची. तुमच्या उत्तरात उत्तर दे, पण आता ऐका, ते बरोबर बोलताय. मध्ये बसून बोलू नका, ही वाईट सवय आहे. मला वाटतं अभिजित आमचा मित्र आहात तुम्ही जरा सण करायला पण शिका. तुम्ही सण करायला पण जरा शिका. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचे कॅप्टन बघा, शिंदे साहेब आहेत, ग्राउंडवरचा नेता आहे. 24 तास लोकांमध्ये त्या ठिकाणी राहणारा नेता आहे, कधीही अवेलेबल आहे. दुसरे आमच्या आहेत देवेंद्रजी, पूर्णपणे प्रशासन त्यांना माहित आहे. अजितदादांसारखा धाडसी अर्थमंत्री त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे 3 लोक आज एकत्रितपणे घट्टपणे या राज्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री आतापर्यंत किती झाले अभिजित? काँग्रेसचा मुख्यमंत्री नाना पटोले 15-20. आता अभिजित हळूहळू खरं बोलायला लागलेले आहेत. मी तुमचे आभार व्यक्त करतो. नाना पटोले क्रमांक 1, विजय वडेट्टीवार 2, बाळासाहेब थोरात 3. अभिजितचा अभिनंदन, आभार मानतो आम्ही. बाळासाहेब थोरात 3, पृथ्वीराज चव्हाण आहे 4. आता नवीन आमचे युवा नेते 2 आलेले आहेत, विश्वजित कदम, सतेज पाटील, देशमुख. त्याच्यामुळे 15 बोललात तर 15 पर्यंत सहज आकडा फक्त काँग्रेसचा जाईल. अरे नाव तुम्हाला, उलट मुख्यमंत्री पदाचे किती कॅन्डिडेट तुमच्याकडे सक्षम आहेत. हा मोठा आहे तुमचा पक्ष. 3 टर्म झाले, 100च्या वर आपण जात नाही. नाही चांगला आहे तुमचं. अनेक मुख्यमंत्री व्हावेत. लिंगाळे साहेब, आदरणीय सभापती महोदय, शिवसेनेचे नाही लिंगाळे साहेब ऐका, त्यांचं भाषण चालू असताना आपण बोलू नका. माझी विनंती, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुमच्या उत्तरात बोला. मी समजू शकतो. चर्चात्मक खाली बसून नका. आपली चर्चा लावू तेव्हा बोलू आपण. आता प्रस्ताव आहे आणि प्रस्ताव माझा प्रस्ताव आहे. त्याच्यामुळे सरकारची भूमिका, सरकारची बाजू आणि तुमचे फॉल्स नॅरेटिव्ह हे लोकांसमोर आणण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामुळे तुमचे मुख्यमंत्री 15 झाले. सचिन भाऊ, तुम्ही तर सांगून टाकलंय उभाट्याचं. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
राऊत साहेबांनी सांगून टाकलंय मुख्यमंत्रीचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे साहेब. आता संजय राऊत साहेबांच्या मनात आतून आहे, पवार साहेबांनी नंतर हळूच मला केला तर त्यांच्याही मनात आहे, पण चेहरा तर एक दिलेला आहे. बरोबर आहे. दुसरं त्यांचे 4 आहेत, छिपलेले 2-4 आहेत. म्हणजे 15 आणि 4 19. आणि पवार साहेबांचे सुप्रियाताई आहेत. नाही सांगतो ना आम्ही, खाली बसून सभापती महोदय जरा समज मी 2-3दा समज दिलेली आहे सिनियर माणूस आहे. सन्माननीय सदस्यांना की ते भाषण चालू असताना आपण कृपा करून खाली बसून बोलू नका. तुमच्या उत्तरात उत्तर द्या ना त्यांना. मी त्यांना उघडं पाडतोय ते माझी परवानगीच नाही आहे. आपण खाली बसा, माझी परवानगी नाही आहे. त्यांनी उल्लेख केलेला त्यांची पण आहे ना, व्यवस्थित भाषण सुरू आहे त्यांचं. माझी लाडकीसाठी सगळा चाललाय खटाटोप. अभिजित 15 पण राहतील बाजूला आणि तिकडे पण राहतील बाजूला. शेवटी लेख माझी लाडकी योजना खूप चालते, त्याच्यामुळे तिकडे पण त्या पण इच्छुक आहेतच. परत तरुण नेता तिकडे हळूच बाजूला आहे, रोहित पवार. आणि जयंत पाटील तर म्हणतात मी प्रदेश अध्यक्ष आहे. आणि पुन्हा बहुजनांचं पांघरून पांघरलेले आमच्या ठाण्याचे जितेंद्र आव्हाड आहेत. कमी नाहीये, 51 मुख्यमंत्री असतील तुमच्याकडे. आता आमचं विचारलं, आमचं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्रित आहोत. तो माझा विषय नाहीये. पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल, महायुतीचा असेल एवढं मात्र मी हमी देतो. चेहरा आमचा महायुती, चेहरा आमचे सर्वस्वी तिन्ही पक्षाचे नेते, आमचे 3 चेहरे आहेत. सचिन भाऊ, 3 चेहरे आमचे दिसत आहेत ना. मदतीचा हात एकनाथ, आमचा सीएमचा चेहरा आहे, 2 बाजूला 2 चेहरे आहेत, 3 चेहरे आहेत. नाही ते सभापतीनं अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सभापती महोदय, मी उल्लेख एवढ्यासाठी केला की एवढे सीएम आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं काय ओढाओढ होणार आहे हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याची ट्रायल कदाचित आताच तुम्ही द्याल बहुतेक हे विधान परिषदेत. जर 11चे उमेदवारांची निवडणूक झाली 12ची, तर जयंत पाटील आमचे आहेत. पवार साहेबांनी दिले त्यांना ताकद. उद्धव साहेब बोलले मला मान्य नाही मिलिंद नार्वेकर. आता मिलिंद नार्वेकर काय विड्रॉ होणार नाहीत. त्यामुळे आता काय होणार आहे तुमचं? त्यामुळे उद्याचं काय वाढलंय ते कदाचित जर आपण निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील जनतेसमोर सभापती महोदय या ठिकाणी दिसून येईल. सभापती महोदय, महिलांसाठी अशा प्रकारच्या अनेक योजना होत असताना युवा वर्गाची सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. सभापती महोदय, मगाशीच देवेंद्रजींनी या ठिकाणी उल्लेख केला की बेरोजगारीच्या बाबतीत आमच्यावर टीका करत असताना सरकारच्या माध्यमातून जवळपास लाखाच्या वर सरकारी नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एका बाजूला सरकारी नोकऱ्या देत असताना दुसऱ्या बाजूला कौशल्य विकासाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय या ठिकाणी काम होते. सभापती महोदय, 500च्या वर कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी स्थापन होत आहेत. आज 10,000 रुपये त्या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भत्ता देण्याचा 10,000 रुपये देण्याचा मानधन त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी निर्णय झालेला आणि याच्यासाठी 10,000 कोटी पर्यंतचा खर्च सभापती महोदय या ठिकाणी झालेला आहे. सभापती महोदय, ते करत असताना बहुजन समाजाची काळजी सुद्धा घेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण TRTI म्हणतो, बार्टी असेल, सारथी असेल, त्याचबरोबर महाज्योती असेल, अमृत असेल, या संस्थांमार्फत सभापती महोदय 2,51,393 विद्यार्थ्यांना साधारणतः रोजगाराभिमुख प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि 52,000 लोकांना त्या ठिकाणी नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सभापती महोदय, शेतकऱ्यांची काळजी आम्ही घेतोय, महिलांची त्या ठिकाणी काळजी घेतोय, त्यांच्या सबलीकरणासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच वेळेला देशाचं भविष्य, या राज्याच्या विकासासाठी ज्यांचं योगदान भविष्यात राहणार आहे त्या युवा वर्गाची सुद्धा काळजी त्या ठिकाणी
घेताना सभापती महोदय या ठिकाणी हे सरकार आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळे जे खोटं बोलपण रेटून बेरोजगारी वाढले, काय करताय, आपण काय केलं ते सांगायचं नाही. काय केलं तुम्ही 2 वर्षाच्या कारकिर्दीत सांगा. आता जुनं केलं इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यांची पुण्याई संपली. आता मोदी राज सुरू झालेलं आहे गेल्या 10-15 वर्षात. त्याच्यामुळे त्या काय जुन्या गोष्टी सांगून आता पुन्हा तुम्ही मतं मिळवायचा प्रयत्न करताय. 100 पण पास त्या ठिकाणी करत नाही. बालबुद्धी, ते बालबुद्धी सारखे बसून बोलतायत असं भाईंचं म्हणणं आहे ना भाई. सभापती महोदय, आणि त्याच्यामुळे बेरोजगारीच्या बाबतीत त्या ठिकाणी हे सरकार अत्यंत संवेदनशील आहे. नीट परीक्षांच्या बाबतीत मगाशी अभिजित वंजारींचे आक्षेप होते, देवेंद्रजींनी त्या ठिकाणी खोडून काढलेत आणि जास्तीत जास्त परीक्षेतले घोटाळे तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी झालेचा पाडा सुद्धा त्या ठिकाणी वाचला गेलाय सभापती महोदय. त्याच्यामुळे सभापती महोदय यांचं मी जे म्हटलं की खोटं नेरेटिव्ह, आता सरकार त्या ठिकाणी कायदा पण सभापती महोदय त्या ठिकाणी आणतोय की खोटं गेला, गुजरातला रोजगार गेले, पण त्या ठिकाणी आपण सांगणार नाही कुठले रोजगार गेले गुजरातला. फक्त बोलायचं गुजरात महाराष्ट्र दरी निर्माण करायची, जातीपातीच्या भिंती सभापती महोदय त्या ठिकाणी उभ्या करायच्या. म्हणजे सभापती महोदय कसं आहे, एकीकडे बोलायचं मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हे बोलणार हळूच, दुसऱ्या बाजूला सांगणार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, त्यांनाही मिळालं पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ना. मग प्रश्न काय येतो, 50%च्या वर गेलं कसं मिळणार? अरे तुझी भावना जर प्रामाणिक आहे तर कसं मिळणार प्रश्न कसा काय येतो? तुमच्या मनात जर मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे ना तर ठीक आहे, सकारात्मक सरकार आहे, आम्ही मदत करतो, पण सांगा 50च्या वर गेल्यावर कसं देणार आहात? पण तुम्हाला काय ओबीसी आणि मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये भांडणं हवीत का? गावागावामध्ये त्या ठिकाणी आज लहान लहान मुलांमध्ये सुद्धा जातीचं विष पेरलं जातंय, ते हवंय का? मी अनेकदा त्या ठिकाणी म्हणालो, माध्यमांच्या माध्यमातून म्हणालो की आदरणीय पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. पवार साहेबांनी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे ते त्या ठिकाणी सांगावं. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सांगायचं, दुसऱ्या बाजूला ओबीसी नाही मिळालं पाहिजे सांगायचं, तिसऱ्या बाजूला सरकार निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही आहोत असंही सांगायचं. म्हणजे आता लोकांना सभापती महोदय कळायला लागलेलं आहे. उद्धवजी ठाकरेंची काय आरक्षणाच्या बाबतीत भूमिका सांगा स्पष्टपणे. आमची कशी स्पष्ट भूमिका आहे, मराठ्यांना आरक्षण आम्ही दिलं ते टिकवणार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यासाठी प्रयत्न करतोय. मग हीच ना भूमिका. 10% काय करणार, 50च्या वर गेलं तुम्हाला वाटतं वाद चिघळत राहावा आणि आम्हाला पोळी राजकीय निवडणुकीत भासता यावी, ती भासता येणार नाही. मराठा समाज पण आणि तमाम ओबीसी समाज हा या ठिकाणी आमच्या महायुतीच्या मागे उभा राहील. तुमचा भंपकपणा त्यांना आता सभापती महोदय या ठिकाणी लक्षात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या प्रस्तावाच्या निमित्तानं सभापती महोदय या ठिकाणी अनेक गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणण्याचा सभापती महोदय या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सभापती महोदय, आपण बघाल मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, पहिलं मागेल त्याला शेततळी होतं, आता मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. म्हणजे या ठिकाणी सिंचनासाठी पूरक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी हे सरकार त्या ठिकाणी उदार मनानं त्या ठिकाणी मदत करायला तयार आहे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी कधी नव्हे, आता टीका करतायत ना, तिजोरी खाली केली, सगळ्या घोषणा निवडणुकीच्या तोंडावर आहेत ना. निवडणूक आपण काय चॅरिटी करायला राजकारणात आहात का? तुम्ही काय मोठे राजा हरिश्चंद्राचे अवतार आहात का? तुम्ही निवडणुकांसमोर नाही ठेवून बोलत, बाकीच्या निवडणुकांत लोकसभेत खटाखट पैसे देऊ सांगितलं आणि काँग्रेसच्या जाऊन रांगा लागल्या कार्यालयाबाहेर, टाळी लावून आपण त्या ठिकाणी बसलात. त्याच्यामुळे निवडणुकीसाठीच आपण काम करतो ना, टाकायला जाऊन गाडगं कशाला लपवायचं? निवडणुका आम्ही चुका ज्या झाल्या लोकसभेत दुरुस्त करतोय, आम्ही दुरुस्त करणार. विधानसभेला जे जे हवंय लोकांना, जे कमी पडलो ते देणार, एवढा आमचा पारदर्शी कारभार आहे. तुमच्यासारखं निवडणुका आल्या मग तुम्ही काय इथे काय सामाजिक मंडळ चालवायला आलात का? त्याच्यामुळे सभापती महोदय जी काही भावना आहे
ती अत्यंत प्रामाणिक आहे. माझी एवढीच मागणी आहे सभापतीमध्ये, शेवटची 2 मिनिटं, की विदर्भामध्ये मोर्शी वगैरे अमरावती असेल, इकडे संत्रा प्रक्रिया करणारे केंद्राच्या साठी आपण त्या ठिकाणी सरकार मदत करते. माझी एक मागणी आपल्या माध्यमातून आहे, संजय भाऊ आपण जलसंपादन मंत्री, जलसंधारणात, माझे सरकार म्हणून आपल्याकडे विनंती आहे की कोकणात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड होते. त्या ठिकाणी आंबा असेल, काजू, कोकम, करवंद, त्या ठिकाणी नारळी, सुपारी असतील, आमच्या पालघर सारख्या ठिकाणी मिरची असेल, चिकू असतील. त्या ठिकाणी केरळ हा त्या नारळी सुपारीवर त्या ठिकाणी प्रगत होऊ शकतो. त्याच्यावर त्यांच्याकडे प्रक्रिया करणारे मोठ्या मोठ्या प्रकारचे उद्योग आहेत, परंतु कोकणामध्ये तशा प्रकारचे उद्योग सभापती महोदय या ठिकाणी नाही आहेत. माझी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी विनंती आहे आणि सरकारला सांगणं आहे की अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये कोकणनी साथ दिलेली आहे. कोकणमध्ये सिंधुदुर्ग पासून पालघरच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला त्या ठिकाणी जनतेनं जनाधार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. माझा आपल्या माध्यमातून सरकारकडे या ठिकाणी आग्रह आहे की या फळबाग जे कोकणचं आहे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे. लागवडीसाठी योजना पाहिजेत. मला आठवतंय पवार साहेब असताना पवार साहेबांनी त्या ठिकाणी 100% आंब्याची लागवड केली तर त्या ठिकाणी अनुदान होतं. चांगल्याला चांगलं म्हणतो आम्ही. त्यावेळेला कोकणात प्रचंड प्रमाणावर आंबे लावले गेले, ज्याच त्या ठिकाणी ते त्याचा आंबा उत्पादक फायदा घेत आहेत. आणि एखादी योजना आज केली तर येणारी 50-100 वर्ष त्याचा त्या ठिकाणी फायदा सर्वसामान्यांना होत असतो. तशा प्रकारची प्रक्रिया केंद्र निर्माण करावीत अशी अपेक्षा आहे. सभापतीमध्ये शेवटच्या 2 मागण्या. शेवटी मी कोकणात येतो, मुंबईत असलो तरी कोकणच्या साठी सातत्याने सभागृहात आमची मागणी असते. आज बाकी ठिकाणी दुष्काळ असतो, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो, पण कोकणात मध्ये प्रचंड पाऊस पडतो. म्हणजे डोंगर दऱ्यांमधनं त्या ठिकाणी एवढा पाऊस येतो की तो समुद्रात जातो. ते पाणी कोकणचं आम्ही आता नारपारला त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात नेणार आहोत. तर माझं म्हणणं आहे तिकडे नेण्याबद्दलही आक्षेप नाही, परंतु ते पाणी अडवून कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग झाला पाहिजे. कोकणामध्ये जे लागवड होते फळपिकांना त्या ठिकाणी उपयोग झाला पाहिजे. मला वाटतं केवळ कोकणाची अर्थव्यवस्था राज्याच्या अर्थव्यवस्थे एवढी या पाणी जर उत्पादन त्या ठिकाणी केलं तर उत्पन्न केलं तर त्या ठिकाणी होऊ शकेल. ती मागणी या ठिकाणी सभापती महोदय मी करतोय. आपला स्वाभिमान जपण्याचं काम हे सरकार करतंय. ऐतिहासिक गड किल्ल्यांची काळजी आपण त्या ठिकाणी घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाची मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी त्यासाठी उत्सवांचं आपण नियोजन केलं. सुधीर भाऊ कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयातर्फे घेत आहेत. दुसऱ्या बाजूला आपली जी तीर्थस्थळं आहेत त्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी सुद्धा हे सरकार त्या ठिकाणी हात आखडतं घेत नाहीये. आणि जो उपेक्षित वंचित समाज आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्मातील जे छोटे वर्ग आहेत, वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ आहेत, त्या महामंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरीव तरतूद करून हे उपेक्षित वंचितांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा सुद्धा या सरकारनं प्रयत्न केलेला आहे. सभापती महोदय, शासन आपल्या दारी. मी मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी त्या ठिकाणी सांगायचे की आपण सरकार म्हणून राज्य करत असताना त्या ठिकाणी जनता आपल्यासाठी महत्वाची आहे. मंत्रालयात मोर्चा आल्यानंतर तिथे तुम्ही मंत्रालयात शिष्टमंडळाला बोलवण्यापेक्षा तुमचा मंत्री त्या ठिकाणी आझाद मैदानावर किंवा मोर्चेकऱ्यांना सामोरं गेला पाहिजे. हा संस्कार विचार ज्या बाळासाहेबांनी दिला तोच घेऊन एकनाथरावजी शिंदे आज या राज्याचं नेतृत्व करतायत. आणि ते केवळ आझाद मैदानापुरतं नाही, या महाराष्ट्राच्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जाऊन तुम्ही मंत्रालयाकडे येऊ नका. तुम्ही शासनाकडे येण्यापेक्षा शासन तुमच्या जवळ येतंय, तुमच्या दरवाजाजवळ येतंय आणि तुमचे प्रलंबित जे जे सरकार दरबारी विषय आहेत ते सर्व विषय मार्गी लावण्याचं काम मायबाप सरकार म्हणून आपल्या इथं येऊन करतोय. हे एवढं सगळं सारं काम उभं राहत असताना आम्ही कशासाठी वंजारी साहेब चिंता करायची? चिंता आपण करा आता. कारण यश मिळाल्यावर जरा सूज येते, त्या हवेमध्येच आपण त्या ठिकाणी राहतो
आणि त्याच्यामुळे त्या हवेतनं जरा आपली त्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी जरा रस्त्यावर निश्चितपणे येईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक गोष्टी दिल्या ज्याचा उल्लेख प्रस्तावात मी केला नाही, अर्थसंकल्पीय भाषणात निश्चितपणे या ठिकाणी करेन. परंतु अनेक योजनांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसमावेशक सर्वसामान्यांना न्याय आणि दिलासा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल या 260 प्रस्तावाच्या माध्यमातून मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ते अभिनंदन करत असताना ज्या योजना आपण साकारलेल्या आहेत, ज्या योजनांसाठी आपण निधी उपलब्ध केलेला आहे, त्या योजना निवडणुकीपूर्वी जनतेपर्यंत कशा जातील यासाठी शीघ्र गतीनं उपाययोजना आणि अंमलबजावणी करावी अशा प्रकारची सुद्धा नम्र विनंती आपल्या माध्यमातून या सरकारला माझी राहील. आणि निश्चितपणे गोरगरिबांची काळजी घेणारे सरकार असल्या कारणानं हे सगळ्या योजना कार्यान्वित करतील यावर विश्वास व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. सन्मान